तर पहा आता इकडं मावशींचा चालाय भांडी घासायचं काम. मावशी भांडी घासायचं काम झालं काय? भांडी घासायचं काम चालाय. सकाळी घसली नव्हती, हां 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 मग आता घसते. घस. हां घस तर गायलीवरून घातले का? गायली वैरणच नाही रे बाबा, वैरणच नाही रे. थोडी छोटीशी गाडी. बरं आहे, आता कसं तरी जगून घ्यायचं नाही का? हा ना. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पाठीमागच्या वेळेस आपण ह्याच वस्ती आलो होतो. ही वस्ती आमच्या वस्तीच्या शेजारीच आहे. तर आमचा कायमचा येणं जाणं आहे आणि आम्ही एकदम जवळचे थोडेसे नातेसंबंध आहे ती. तर पाठीमागच्या वेळेस पण आपण या मावशीची गाय दाखवली होती. मावशी, ती गाय पाठीमागच्या वेळेस दाखवली होती, केलं का कोणा फोन? फोन केला होता पण मिळाला नाही ना, आला कधी. कुठून फोन आला तर म्हणती? फोन मस्त लांबून आलता पण मग काय बाबा लक्षात राहत. आता फोन नंबर आपल्या अडाणी माणसाला का एवढा फोन नंबर? त्याला काय कळणार आहे ना. हां बरोबर आहे. मग आता काय काम चालू आहे बाकीचा? आता काय, आता ह्या जनावरांचं आणि ह्या गाय आहे ती मग आता येली वैरण आहे का? संपले? वैरणच नाही रे, संपून गेले बाबा. आणि मग काय टाकी देते ती? हे असंच पाला फाटा आणायचा कुठून मी. कायचा पाला? ह्या सागड्याचा, गुलछडीचा, गुलशेडीचा, ज्या भेटेल त्या बा. ज्या भेटल त्या. मग आता या वर्षी जरा अवघड झाला आहे ना? लय अवघड झालं. गेल्या वर्षी पाऊस लवकरच पडला होता ना? गेल्या वर्षी पाणी लवकर पडून ड्रॉप उतरून ह्या टायमाला कामच आलं झालं. हां भुईनुगे उतरून आलो आहे ना? हा. वातावरण तसा भरपूर ढगाळ आहे बरं का. तसा ढगाळ आहे पण मग पडत आहे कुठे. ढग येतच जातात निघून, ढग येतच जातात निघून. मग ते आवदा काहीतरी सांगत येत नाही तर म्हणतात ते काहीतरी म्हणजे असं वादळासारखं नाही का? हा हा. का बुवा त्या तयार कायचं ते एल निनोचा पट्टे का काय म्हणते ती, आणि त्याच्यामुळं पाऊस थोडा उशिरा झाला आहे. पण काय असं आठवलं का बा, समजा आपला गावठी आता धोंड्याचा महिन्याचा काही फरक पडतोय का काय असा? नाही तसं नाही, काय दोंड्याच्या महिन्याचा, काय दोंड्याच्या महिन्याचा. पण मग असं होत आहे. तर मग आता तुला ही गाय म्हणजे आता नेमका एक गाय आहे, हा तर ही जी गाय आहे ही जवळी दिसते, हीच वापायची ना? हा, हीच द्यायची. म्हणजे ती जवळी गाय त्या काळीच्या शेजारी ती. हा, त्या काळीच्या शेजारी ती जवळी गाय द्यायची. ती काळी जाऊ दे राहून द्या, असं ती एक काय काय पोर. अरे बरोबर, आता ती एक गायचा काय नाही, आणि पोरली दूध काय होतं का नाही? काय होत आहे पोराली तेवढाच. मग समजा आता ते फोन तर आलो होतं भरपूर, आता तिथे काही फोन नाही आलं. हा, मग आता नेमका का बरं तुला वाटत आहे का ही वापस म्हणून? म्हणजे मला तिचं काय पैसे बिसे नाही घ्यायचं, मला तशीच देऊन टाकायची ती. हं. पण कोणाला बा अशी पाळणार असेल त्याला. हा पाहणारला देता येईल आपली. हा तशी आता कोण नाही देतो, ठरते कवच दिली असते ना. हा, तशी तर कवाय नेले असते कोणाय. हा, बरोबर. कोणाला द्यायची नाही बा अशी. बरं. तर मित्रांनो, आता या मावशीला गाय द्यायची. तर ही गाय आहे ना फुकाट द्यायची तिला. ती गाय पुन्हा मी दाखवतो आपल्याला. तिथं त्या दोन गाय बांधल्यात ना, त्याच्यात ती धवळी गाय दिसते शेजारी ना, ती धवळी गाय तिला द्यायची. ती काळी फक्त दुधाला ठेवायची तिला, कारण ती म्हातारी झाली आता, तिचं वयमाने झालं ना. तर मित्रांनो, जर समजा आता या मावशीला गाय द्यायची, ते काय ते फुकटच देणार आहेत. ते कोणाला अशी म्हणजे दान म्हणून देणार, ते लक्ष्मी दान म्हणून. ज्याच्याजवळ बुवा जास्त म्हणजे वैरण काडी असेल आहे का नाही, आणि लक्ष्मी सेवा करायची इच्छा असेल ना, त्यांना नक्कीच करावं. कारण एवढी जनावरं ठेवू नये आपली, म्हणजे काही फायद्याचं नाही. हे असा दुष्काळाला कधी कधी तोंड द्यावं लागत आहे, कधी काय नाही का. तर हे बा मित्रांनो, ही गाय पुन्हा एकदा मी आपल्याला तशी दाखवणारच आहे. ही दवडी गाय आहे. आणि आता बरंचसं मित्र काय म्हणतील काय वेळेला का तिला ताकद कमी आहे असा तसा. पण मग ताकद कमी आहे मित्रांनो, पण का तर केवळ हे पोटमारा होतोय. इकडं चारा पाणी म्हणजे वैरण नाही काय नाही, म्हणजे आता वैरणी संपून गेल्यात. मग पर्यायानं काय करायला लागत आहे, तर ह्या असा त्या गायींपुढं काहीतरी कुठून तरी काहीतरी गुलछडीचा पाला म्हणा, कुठंतरी पाला फाटा ह्या आणून घालायला लागत आहे. कारण उपाशी पण ठेवता येत नाही. नाही तर आमच्याकडं पावसाच्या टायमाला जनावरांना लई तयार राहतात ती. आणि हे बा आमच्या रानाला आता ह्या टायमाला काय मित्रांनो, पहा तुम्ही समक्ष पाहून घ्या. हे बा आता झाडा बिडा आहे, ती झाडाली सुद्धा सोयीचा पाला नाही राहिला. आणि मावशी मग आता ते तिथे तो हे शेततळा बांधलाय ना गुरांसाठी. गुराली पाणी हा, म्हणजे, आणि मग त्या पाणी असाच त्याच्यात काय पडत नाही का, कचरा बिचरा घाण. कचरा बिचरा त्याला वरम पडद्या बांधलाय. हां आणि मग त्या पडत असेल तर काढून टाकायचा. हां त्याला. करताना तर मित्रांनो, आता हे समोर दिसतंय ना, हा खड्डे पाणी साठवायसाठी. आणि मग त्याच्यावर झाकण ठेवलं आहे, असा झाकण ठेवलं. मग कारण कसा होत आहे, झाकण वरून काही ते बाबळेवर समोर त्या बाबळीची घाण कचरा काही पडू नये म्हणून. कारण कचरा पडल्यावर पाणी म्हणजे असा खराब होत आहे का नाही. मग पाणी रोज येत आहे का?
रोज नाही 2 दिवसा हा पण मग हा. पिण्याच्या पाण्याची काही अडचण नाही ना. प्यायचं पाणी. कमीत कमी रोज पाणी येतात ते तरी फायदे आहे का नाही. हा जनावरली पोटभर पाणी तरी भेटत आहे. सब चाऱ्या वाचून तर होत आहे थोडीशी हाज्या, पण मग थोडासा पाणी येत आहे रोज. ती पाण्याची टंचाई नाही आपल्याकडे, हे तरी एक आपलं नशीब आहे. नशीब. पहिलं तुम्ही समजा पाणी कुठून वेले पहिला. आम्ही पार नदीवरून पाणी आणले बाबा, पार दुसऱ्याच्या गावावरून पाणी आणले. नाही तो काळ आठवतोय मला, पण थोडा आठवतोय, जास्त नाही. तुमच्या रात्र पाणी भरेले आहे. रात्र जागायची, रात्र हांड मांडून ठेवायचं, कुठंतरी नंबरला ठेवायचं. एखादा जिरा असला ते रात्रभर हंड लावायचं. हां असं आहे त्या. लय अवघड हलका हाडत आहे का नाही. अवघड हाल काढलं तर आमच्यासारखं नाही हाल करून पाहिलं. तर मित्रांनो पहिला येणे या माणसाने इतकं लांबून पाणी जेवायला आहे, तर रात्री सुद्धा जायची. तर पहिली जे जायचे ना मित्रांनो, समोर पहा तिकडं, समोर आमची नदी, ते पहा समोर तिथं त्या झाडांच्या पुढं पहा तिकडं, आणि तिथं धरण आहे, तिकडं पायी जायला लागायचा. साधारणतः पहा समजा आता तिकडं पायी जायचो आपण. तर मग किती किलोमीटर अंतर असेल त्या. तरी त्या 4-5 किलो 4-5 किलोमीटर असेल. 4-5 किलोच्या वर असेल. हां 4-5 किलोमीटर. 4-5 किलोमीटर आपण. तर मित्रांनो ही अशी परिस्थिती होती त्या टायमाला. अजून आता परिस्थिती माणसांची सुधारली तर जनावरांचं हाल होतात नाही का कधी कधी. तसं काय सारखं नाही होती दरवर्षी, पण मग कधीमध्ये असा पाण्यापासून जागा दिला म्हणजे होत आहे नाही का. मित्रांनो या मावशींचा आपण पाठीमागच्या वेळेस सुद्धा एक व्हिडिओ आपण बनवला होता. त्यांच्याजवळ गावरान गाय आहे, ती फुकट देणार आहे ती. आणि तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला आणि बऱ्याच जणांनी पाहिला नव्हता. पण मग तरी पण पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. कोणाला जर घ्यायची असेल तर नक्कीच ह्या समोर जो नंबर आहे ना, त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याचा पाठीमागं सुद्धा आपला नंबर स्क्रीनवर असा पावता नंबर आहे. तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ना कमेंटमध्ये सांगा आम्हाला. आणि आपण जर चॅनलवर नाही ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चला एक लाईक करा, हाय पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र. आणि ह्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्याला कोणाला गाय घ्यायची असेल तर.